हॅलो नमस्कार सर्वांना. आजच्या आपल्या छान अशा व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम. आणि घरातून निघायचं म्हणलं की घरातली कामं सगळं आवरावरी आणि मग व्लॉग स्टार्ट करायला वेळच भेटत नाही, म्हणून मग म्हटलं चला रस्त्यात असं पण गाडीच घेऊन जातोय तर रस्त्यामध्ये पण चालू करू शकतो. आणि आज यांची सुट्टी आहे, तर त्यांची सुट्टी असल्यामुळं आम्ही आज निघालोय सामान आणायला. खूप दिवसापासून तांदूळ संपलेलं होतं, तेल संपलेलं होतं. तेलाचा एक पाऊच आणला होता मी मध्ये, कारण यांना वेळच नाही ना, म्हणून मग सकाळी जातात संध्याकाळी येतात घरी, म्हणून ते बाकी होतं आणायचं. तेलाचा डब्बा, तांदूळ आणि बासमतीचे तांदूळ, किराणा सामान, सगळं खूप सारं सामान होतं. म्हणून मग म्हटलं आपली मोठी गाडी घेऊन जाऊया, म्हणजे सगळं सामान एकसाथ येईल. आणि आता आम्ही सगळं सामान घ्यायला चाललोय. आणि अंकलेश्वरचं ट्रॅफिक इतकं त्रास देत ना, आता दुपारी रात्री कधीही निघा खूप ट्रॅफिक असतं. सुरुवातीला आम्ही गाडी घेतली होती ना तेव्हा नव्हतं एवढं ट्रॅफिक राहतं. आम्ही दुपारच्या वेळी निघायचो आणि गावाला पहाटे निघायचो, तेव्हा पण रोड मोकळे मोकळे राहायचे. पण आता रात्री अर्ध्या रात्री निघा, दुपारी निघा, कधी पण निघा, ट्रॅफिक असतं म्हणजे असतंच. आणि या गोष्टीला कंटाळून आम्ही बिचाऱ्या गाडीचा एवढा वापर सुद्धा करत नाही, असं होतं. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आम्ही इथे आलो आणि सगळं सामान घेऊन शॉपिंग करून गाडीच्या डिक्कीत टाकून घेतलेले. तांदूळ घेतले, 2 टाईपचे, बासमती पण घेतले आणि डेली वापरासाठी पण घेतले. तेलाचा डब्बा घेतला, बाकी किराणाचं सामान घेतलं. आणि आमच्या अंकलेश्वरमध्ये ना एक असा जागा आहे, एक एरिया आहे की जिथं एकाच लाईनमध्ये सगळे होलसेलरचे दुकान आहेत आणि तिथं आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये सगळं किराणा सामान वगैरे भेटून जातं. म्हणून मग आम्ही 5-6 महिन्यातून एकदाच इथून घेऊन घेतो. 5-1 महिने, 4-5 महिने तरी टेन्शन राहत नाही, म्हणून एकसाथ इथूनच घेतो. आता सगळेजण ऑलमोस्ट हे लोक आहेत ना की डीमार्ट आणि मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉलमधूनच शॉपिंग करतात, शक्यतो डीमार्टमधूनच करतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आम्ही डीमार्ट जाणं बंद केलं आहे आता खूप दिवसांपासून, म्हणजे आता 2-1 वर्ष झालं आम्ही डीमार्ट बंद केलं. आधी पण आम्हाला खूप डीमार्टचं भूत घुसलं होतं. आम्ही काही लागलं की डीमार्ट जा. डीमार्टला गेलं आपल्याला वस्तू 2-1 हजाराच्याच घ्यायच्या असतात, पण नाही म्हटलं तरी 5-6 हजार बिल होऊन जातं. गेट 1 बाय 1 असतं, पण त्या गेट 1 बाय 1च्या चक्करमध्ये दुसरं सगळं सामान पण घेण्यात येतं आणि खूप खर्च होऊन जातो. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे डीमार्टला गेट 1 बाय 1 तेव्हाच परवडतं, कारण त्यांचं प्रोडक्शन वेगळं असतं. त्यांचं जे पण प्रोडक्ट असतात त्याचं प्रोडक्शन पूर्ण वेगळं असतं डीमार्टवाल्यांचं, म्हणूनच त्यांना ते परवडतं. कारण त्यांचं जे प्रोडक्ट असतात ना त्याची क्वालिटी तेवढी जास्त नसते. याचा आम्हाला एक्सपिरियन्स आला, म्हणजे आम्हाला एक जणांनी सांगितलं होतं असंच की डीमार्टचं प्रोडक्शन वेगळं असतं. म्हणून आम्हाला वाटलं एवढी मोठी कंपनी, इंडियामध्ये एवढे सारे डीमार्ट आहेत तर त्यांना परवडत असेल, पण नाही. आम्ही पण स्वतः अनुभव घेतला, बऱ्याचशा वस्तूंमध्ये मला फरक जाणवायला लागले. बारकाईने लक्ष दिलं तेव्हा. म्हणजे आम्ही एकदा ना कोल्ड्रिंक घेतलं तिथून आणि नंतर अजून एक कोल्ड्रिंक घेतलं किराणा दुकानातून. घरी आल्यानंतर टेस्ट केलं तर डीमार्टचं कोल्ड्रिंक एवढं फिक्कं होतं ना की त्यातमध्ये स्वीटनेससुद्धा पुरता नव्हता आणि अजिबात चव नव्हती. मग आम्ही बारकाईने लक्ष द्यायला सुरू केलं. तर कपड्याच्या साबणामध्ये पण पावडर निघायची आणि किराणामधून दुसऱ्या साबण आणलेला तो चांगला निघायचा. कपड्याचं लिक्विड पण तेवढं चांगलं नव्हतं निघत, म्हणजे वाटत नव्हतं तेवढं चांगलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर साबणा वगैरे, अंगाचा साबण पण असेल ना आंघोळीचा, तर त्याच्यात पण फरक वाटायला लागला की म्हणजे दुसरे जे साबण असतं त्याने एकदम फ्रेश वाटतं आणि चांगला स्मेल पण चांगली येते, खूप जास्त वेळ टिकते पण. तसं डीमार्टचं होईल म्हणजे वाटलं नाही आम्हाला, म्हणजे एक्सपिरियन्स करून बघितलं आम्ही, वापरून बघितलं तेव्हा ही गोष्ट लक्षात आली बारकाईने एकदम. मग तेव्हा खरं आम्हाला पटलं की नाही, खरंच असं आहे की बऱ्याचशा गोष्टीमध्ये डीमार्टचं प्रोडक्शन वेगळं असू शकतं. फेसवॉश, परफ्यूम वगैरे सगळ्या गोष्टी, आणि रिस्क नको घ्यायला या गोष्टींची, म्हणून आम्ही डीमार्टमधून आणणं बंद केलं. म्हणजे बाकी गोष्टी तर साबुदाणा, डाळी, शेंगदाणे वगैरे डीमार्टमध्ये महागच भेटतं, असं पण किराणा स्टोअरपेक्षा पण महाग भेटतं डीमार्टमध्ये. फक्त डीमार्ट कधी परवडतं, गेट 1 बाय 1 असतं तेव्हा. साबणा, कोलगेट, परफ्यूम, फेसवॉश आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात, बिस्किट वगैरे, त्यातमध्ये डीमार्ट परवडतं. पण मग त्याचं जर प्रोडक्शनच वेगळं असेल, त्याची क्वालिटी चांगली नसेल तर काय फायद्याचं ते. तर आता कालचा व्लॉग मी आत्ता कंटिन्यू करते पुढं, कारण नंतर मला शूट करायला वेळच भेटला नाही, कारण खूप जास्त धावपळ असते, सतत काही ना काही काम असतात. म्हणून मग म्हटलं चला आता एंड करावा व्लॉगचा. तर काल तर यांची सुट्टी असली की कसं असतं, सतत बाहेर जा, घरची कामं, बाहेरची कामं, घरातलं आवरून त्यांच्यासोबत जा, बाहेरचं सगळं करा ठेवा, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळं मग म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत, असं होतं. तर म्हणून मग म्हटलं चला आता कालचा व्लॉग आपण आज एंड करावा. आणि तुम्हाला मी शॉर्ट व्लॉगमध्ये दाखवलीच एक गोष्ट मी ऑनलाईन मागवली होती, तर ते मी दाखवते. तर बघा इथे आज नवीन तुम्हाला हे रॅक दिसते, जे की नेहमी नसतं. तर हे मी काल मिशोवरून ऑनलाईन मागवलं. तर हे बघा आता याच्यामध्ये
म्हणजे माझं काय होत होतं ना, ड्रेसिंग टेबलला अशी साईडला किंवा बाहेरच्या बाजूला कुठंच जागा नाही. काही तेलाची बॉटल, कंगवा, पावडर, परफ्यूम काहीही लागलं की ते असं उघडावं लागतं आणि घ्यावं लागतं. आणि सकाळी सकाळी दिदी, 2 मुलं आणि ह्यांचा जायचा टाइम एकच. आणि इथे एक तर स्पेस एवढीशी बेडच्या तिथं मध्ये सगळ्यांना रेडी इथंच व्हायचं असतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं सतत त्या ड्रेसिंग टेबलमध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, उघड झाक. आणि इतकं ते मला असं वाटायचं ना, भीती की हे खराबच होऊन जाणार आहे आता, एक दिवस तुटणार फुटणार आहे की काय. आणि ड्रावर पण वरच्या बाजूला मी सगळं ठेवलेले असं वेगवेगळे बाऊल वगैरे करून, सगळ्या गोष्टी किती मी वेगवेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण ते एकत्र होतच होतं. आणि खालच्या बाजूला सॉक्स, रुमाल आणि यांचं शेविंग करायचं मशीन वगैरे ठेवलेले. आणि वरती पण असं पार्टिशन केलेले कंगव्यांसाठी. आणि तिकडं पण कितीही नीटनेटकं करा ते खराब होतच, म्हणजे मुलं जागच्या जागी ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळे सगळं विस्कटून जातं, असं होतं. मग सतत ड्रॉवर खोल, वरचा डोअर खोल, मग आतमधल्या वस्तू काढ, अशाने काही व्हायचं ना, सारखं उघड झाक व्हायचं. म्हणून मग म्हटलं इथं बाहेरच पाहिजे. आणि अगोदरचा माझा ड्रेसिंग टेबल होता ना, लग्नातला माझा दिलेला, त्याला असे साईडला इथं बाजूला कप्पे होते आणि तिथं बाहेरच्या बाजूने सगळ्या रोजच्या लागणाऱ्या डेलीच्या वस्तू राहायच्या. तसं यावेळी माझ्या डोक्यात आलं नाही तसं काही करून घेऊ म्हणून. आणि बघा, म्हणून मग विचार केला की माझ्या खूप दिवसापासून विचार होता असं एखादं रॅक मागूया. हे रॅक असं तर बाथरूम आणि किचनमध्ये जास्त यूज करतात, पण मग मी घेतलं आणि खूप छान आलेले मिशोवरून. बघा, फक्त 152 रुपयामध्ये 2 रॅक आलेले तसे. हे चिपकवायचे आणि खाली आहे अडकवायला, काही तुम्हाला चावी वगैरे अडकवायचं असेल तर मी त्याला बटरफ्लाय अडकून ठेवलेले. तर इथं समर्थांचा गंध आहे, माझं मॉइश्चरायझर, ते सगळं परफ्यूम, तेलाची बॉटल, मॉइश्चरायझर, माझी डे क्रीम. म्हणजे ह्या गोष्टी तर नेहमी म्हणजे सतत लागतात, दिवसातून 2-3 वेळा तर लागतातच, सगळ्यांनाच लागतात. त्याच्यामुळं हे वरच्या बाजूला ठेवलेले. आता मला उघड झाक करावं लागणार नाही. तर मला हे प्रोडक्ट खूप आवडलं. बाथरूममध्ये पण किचनमध्ये पण यूज करू शकतो आपण. तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. 152 रुपयाला 2 मिशोवरून आलेले आणि 3-4 दिवसात पोहोचलेलं पण आहे. क्वालिटी पण चांगली आहे. तर त्यातमध्ये वस्तू थोड्या अशा वाकड्या तिकड्या होतात ठेवल्यानंतर, पण त्याच्यामध्ये एक मी पुठ्ठा ठेवलेला आहे. पुठ्ठा ठेवल्यामुळे त्या व्यवस्थित बसून जात आहेत. तर चांगली क्वालिटी घेऊ शकता तुम्ही. चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.